हेच ते ठिकाण, हे ठिकाण आपला भारत देश कधीच विसरणार नाही. आज आमचं रजिस्ट्रेशन झालं नाही, उद्या सकाळी होईल. सकाळी त्याच्यानंतर त्याची गॅरंटी नाही आहे. बाबा परीक्षा ले रहे ले होगा ना म्हणा. येस. दल लेक, काश्मीरमधील एक सुप्रसिद्ध ठिकाण. नमस्कार मित्रांनो, नवीन दिवस आणि या चौथ्या दिवशी मध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. सकाळी 3 वाजता आम्ही उठलो, सकाळी 3 वाजता तयार झालो, पण ट्रॅजेडी आमच्या बरोबरच आहे. बिकॉज आमची जी गाडी पार्क केली होती त्या ठिकाणी म्हणजे गुरुद्वाराच्या पार्किंग मध्ये आम्ही पार्क केली होती. आम्ही आयडियली 3:30 पावणे 4 वाजता निघणार होतो, पण गाडी तिथे फसली कारण की गेटच्या आतमध्ये गाडीचा म्हणजे गेट लॉक होता आणि 4:30 वाजता तो गेट उघडणार होता आणि त्यामुळेच 1 तास आमचा वाया गेलाय. पण फायनली आम्ही 4:33 निघालोय आणि आमचे सगळेच मला वाटलं नव्हतं की इतक्या लवकर सगळे उठतील, पण सगळे फ्री झालेत. बघा, ही आमची सगळी मंडळी आहेत आणि आता आपण जम्मू ते श्रीनगर बाल्टाल हा प्रवास करणार आहोत. खूप मोठा प्रवास आहे आणि आमचे दीपू भाई जे ड्रायव्हर आहेत त्यांनी खूप मेहनत घेतली कारण की आमच्या बॅग्स आणि लवकरात लवकर आमची गाडी सुरू करण्यासाठी. आता बघूया, सगळं कट टू कट आहे आमचं आणि या प्रवासामध्ये काय होईल आणि या प्रवासामध्ये परत काही ट्रॅजेडी होऊ नये अशी आपण आशा करूया. चला पुढे काय होतंय ते बघूया. मंगल मूर्ती, एकवीरा माते की जय. खऱ्या अर्थाने या सगळ्यांची गरज लागणार आहे आज. 5 मिनिटं फक्त आम्ही गाडीत बसलो आणि 5 मिनिटाचा प्रवास केला. त्यानंतर पुन्हा एकदा आम्हाला अडवण्यात आलं आणि त्यांनी सांगितलं की कॉन्वे आधी जाईल आणि कॉन्वे नंतर आमच्या गाड्या सोडल्या जाईल. म्हणजेच अजून आम्हाला जवळजवळ 1-1.5 तास थांबावं लागेल आणि सगळेच आम्ही इकडे थांबलोय आणि या सगळ्या गाड्या शकतो पण या सगळ्या गाड्या आहेत ज्या श्रीनगर कटरा इथे जाणाऱ्या आहेत आणि त्या गाड्या सगळ्या थांबवल्यात. म्हणजेच पुन्हा एकदा वेट करावा लागेल. पण एक वेगळी गोष्ट पाहायला मिळते की ही लाईट कसली आहे अजूनही आम्हाला माहित नाही. वीज चमकते पण एकाच बाजूला इतकी वीज फ्लक्च्युएट होते असं फार कमी वेळा पाहिलंय आणि गेले 15-20 मिनिटं अशाच प्रकारची लाईट तिकडे ब्लिंक होते. तर ही वीज आहे की काय आहे हे अजूनही आम्हाला कळत नाही. पाऊस पडतो इकडे त्यामुळेच वीज असू शकतो पण ढगांचा आवाज अजिबात येत नाही. माहित नाही जम्मू मध्ये वातावरण वेगळं आहे काय आहे अजूनही काय आयडिया नाही. आपला या स्टॉपवर गाडी थांबली, सगळ्याच गाड्या थांबवलेल्या आहेत कारण की जो जत्था आहे कॉन्वॉय आहे तो निघालाय पण त्याच्या अर्ध्या पाऊण तासानंतर गाड्या सोडतात. त्यामुळेच ह्या सिक्युरिटी इकडे आम्हाला थांबवलंय आणि आत्ताच माहिती मिळाली की 7 वाजता आमची गाडी सोडली जाईल या चेक पोस्ट वरून. आता बघूया नक्की. आता वाजलेत 6 म्हणजे 1 तास अजून बाकी आहे आणि आम्ही 3 वाजता उठून या ठिकाणी आलोय. म्हणजे 4-4:30 ला इकडे पोहोचलो होतो पण तिथे जाता आलं नाही. आता आम्ही 7 वाजेपर्यंत इकडे थांबणार आहोत. बघूया आता कधी सुरू होते. सगळ्या गाड्या पाहू शकता सिक्युरिटी रिझन मुळे सगळ्या गाड्या थांबवल्यात. त्यामुळे आता जत्थ्याबरोबर ज्या गाड्या गेल्या नाहीत त्या गाड्या आता 7 वाजता सोडल्या जातील. तब्बल 3 तासाच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला आता चेकपोस्ट मधून जायला मिळाले आणि 4:30 वाजता इकडे आलो होतो. आता वाजले 7:15 म्हणजे जवळजवळ 2.25 तास आम्ही ह्या चेकपोस्ट वर थांबलो होतो. चला आता श्रीनगरचा प्रवास सुरू होतोय आणि बघूया आता या प्रवासामध्ये काय काय गोष्टी बघायला मिळतील आणि मी देवाला प्रार्थना करतो की अजून काही ट्विस्ट आणि ट्रॅजेडी येऊ नये. हा प्रवास सुरळीत हो आणि सुरळीत आम्ही बाल्टालला पोहोचू अशी आशा करूया.
चिनानी टनल नासरीजवळ जम्मू काश्मीरमधील हे आकर्षक टनल याची लांबी तब्बल 9.28 किलोमीटर आहे. उधमपूर आणि रामबन डिस्ट्रिक्टला कनेक्ट करणारा हा बोगदा फार आकर्षक आहे. चिनानी टनल हा भारतातील सर्वात लांब पल्ल्याचा टनल म्हणून मानला जातो आणि जगातील 6वा टनल म्हणून या टनलची ओळख आहे. या टनलमध्ये ऑक्सिजनची कमतरता होऊ नये यासाठी एक स्पेशल व्हेंटिलेटर सिस्टीम देखील आहे. 124 CCTV कॅमेरे पण या टनलमध्ये लावण्यात आले आहेत. या टनलमुळे तब्बल 30 किलोमीटरचं अंतर कमी झालं आहे आणि प्रवास करत असताना 2 तास तुमचे वाचले जातात. सलाम आहे नितीन गडकरी साहेब तुमच्या कार्याला की भारतामध्ये असे अनेक रोड आणि असे अनेक टनल तुम्ही बनवले. सकाळपासून आपण काहीच खाल्लं नव्हतं आणि गाडी बाहेर उतरल्यानंतर हे सौंदर्य पहा, काश्मीर की हसीन वादिया. आणि आम्ही या हॉटेल जवळ थांबलोय. खूप चांगलं लोकेशन आहे आणि हा रोड आहे जो काश्मीरला जातो. काश्मीर अजूनही बरेच किलोमीटर आहे, म्हणजे अराउंड 150 किलोमीटर बाकी आहे. एक नाचणी म्हणून एक प्लेस आहे, तिकडे आपण थांबलोय. ही आमची सगळी मंडळी जे फोटो सेशन सुरू आहे, प्रत्येकाचा एक एक फोटो. चला आता काहीतरी ब्रेकफास्ट मध्ये काहीतरी एक वेगळं खाऊया. पुलवामाच्या आसपास आपण आलोय, पण इथे आल्यानंतर एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली. तर हे बघा, सगळ्याच घरांवर अशा फळ्या ठेवलेल्या आहेत, म्हणजे लाकडाच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. हे काय आहे असं विचारलं तेव्हा कळलं की मोठमोठे ब्रँड, म्हणजेच टेनिस बॉल क्रिकेटच्या ज्या बॅट्स आहेत ना, त्या श्रीनगर इकडे बनतात. त्यामुळेच या सगळ्या बॅट्स ची दुकानं, मोठमोठे ब्रँड आपल्याला इकडे पाहायला मिळतील आणि ते आपल्याला पाहायला मिळालं. प्रत्येक ठिकाणी आपल्याला अशा बॅट्स चे लाकडं पाहायला मिळतील. श्रीनगर हा मोठा कारखाना आहे, हे मोठं बिझनेस आहे आणि बघू शकता हे सगळेच ब्रँड्स आपल्याला पाहायला मिळतील. श्रीनगरचं हे अद्भुत आणि सुंदर असं दृश्य आपल्याला गाडीमधून दिसतंय. हिरवगार असं शेतरान आणि तिथे असलेला सुंदर रस्ता, नॅशनल हायवे तुम्ही बघू शकतो. टोल प्लाझा आहे, नॅशनल हायवे, आणि आपण टोल नाक्यावर थोडस थांबलोय. पण जागोजागी अशी बॅनर, म्हणजे जे अमरनाथ यात्रेसाठी यात्रेकरू आलेत त्यांच्यासाठी शुभेच्छेचे बॅनर्स आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळाले. हा बॅनर पण त्याच पद्धतीचा आहे. टोल नाक्यावर आपली गाडी आली आहे. लवकरच पुलवामा इथे जो टेररिस्ट अटॅक झाला होता, तो टेररिस्ट अटॅक कुठे झाला होता आणि तो देखील प्लेस आपण पाहणार आहोत थोड्याच वेळात. हेच ते ठिकाण, हे ठिकाण आपला भारत देश कधीच विसरणार नाही. 14 फेब्रुवारी 2019 रोजी काश्मीरमधील अवंतीपुरा येथे CRPFच्या गाड्यांच्या ताफ्यांवर अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला होता. त्या हल्ल्यामध्ये CRPFचे 40 जवान शहीद झाले. हे दुःख आपण अजूनही विसरलो नाही. त्या सगळ्या CRPF जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली. दल लेक काश्मीरमधील एक सुप्रसिद्ध ठिकाण. दल लेक हा काश्मीरचं अजून एक सौंदर्य वाढवणारं ठिकाण आहे. ज्या दल लेकवर अनेक रेस्टॉरंट्स किंवा हॉटेल्स तुम्हाला पाहायला मिळतील. हाऊस बोट्स अशा अनेक सुविधा इथे उपलब्ध आहे. किंबहुना या दल लेकवर पोस्ट ऑफिस देखील तुम्हाला पाहायला मिळतील. सुंदर असं ठिकाण, आणि या सुंदर ठिकाण काश्मीरची अजूनच शोभा वाढवतात. हिवाळ्यामध्ये हे दल लेक पूर्ण फ्रीज होतो, म्हणजेच गोठून जातं, आणि ते देखील एक वेगळाच दृश्य आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. म्हणूनच या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. A few moments later. चला, बालटालचा प्रवास सुरू आहे. प्रवासामध्ये थोडासा ब्रेक आहे, पण या ब्रेक मध्ये
एक गोष्ट फार अप्रतिम पाहायला मिळाली, ते म्हणजे इथला सगळा परिसर आणि सर्वात सुंदर हे आहे बघा, काय खूप छान असा प्लेस आहे. मी तुम्हाला दाखवतोय हा संपूर्ण प्लेस. काय सिनरी, काय प्लेस आहे. हे पाण्याचं ओढं जात असताना खूप चांगला प्रवाह आणि भोवती अगदी स्वच्छ आकाश, डोंगर. अशा या परिसरामध्ये आम्ही ब्रेक घेण्यासाठी थांबलोय. पुढचा प्रवास सुरू होईल तोपर्यंत या श्रीनगर या परिसरातील हे अविस्मरणीय दृश्य. दिवसभर ट्रॅजेडी ट्रॅजेडी हे वाक्य वापरलंय आणि ट्रॅजेडी पुन्हा एकदा सुरू झाली. आम्ही प्रवास केला जम्मू ते श्रीनगर, श्रीनगर टू आता बाल्टानला आलो आणि इकडे आल्यानंतर हा बघ तुम्ही, हा जाम आहे. अगदी ट्रॅफिक जाम झाले आणि जवळजवळ आम्ही 5:30 पावणे 6 वाजता इकडे आलो होतो. आता वाजलेत 7:45. म्हणजे इतका वेळ आम्ही फक्त त्या गाडीमध्ये एका ठिकाणी उभे होतो. फायनली असं ठरलं की बाल्टानला आपला टेंट बुक झालाय. टेंट मध्ये आम्ही जाणार आहोत. रजिस्ट्रेशन साठी आमचा एक माणूस तिकडे उभा आहे आणि आता 4 किलोमीटर मला चालायचं आहे. चला, तो प्रवास सुरू झालाय 4 किलोमीटरचा. आमचे सगळे सवंगडी बघू शकता तुम्ही पुढे चालत. की ट्रॅफिक जॅम कधी निघेल माहित नाही, म्हणूनच वेळ वाचण्यासाठी हा प्रयत्न करतोय. चला, बम बम बोले. भोलेंना दर्शन द्यायचं असेल तर नक्की देतील. तर असाच स्ट्रगल करत जावं लागेल. म्हणूनच आजचा दिवस थोडासा स्ट्रगलमय झाला. चला, प्रवास सुरू आहे 4 किलोमीटरचा चालत. भाई साहब, आज परत ट्रॅजेडी. आज आमचं रजिस्ट्रेशन झालं नाही. उद्या सकाळी होईल. सकाळी त्याच्यानंतर त्याची गॅरंटी नाही आहे. आणि झालं तर दर्शन होईल की नाही याची गॅरंटी नाही. म्हणूनच स्ट्रगल बाबा. और क्या क्या देखाओगे. साला ये दुख का खत्म नहीं होता बे. बाबा परीक्षा ले रहे हैं. ले होगा ना मना. यस, पॉझिटिव्ह कॅप्टन. व्हॉट अबाउट यू. पॉझिटिव्ह ना. यस, बाबा के मन में आया तो दर्शन मिलेगा, नो डाउट. चलो, बोला ओम पार्वते पते हर 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 हर. जय बाबा बालकनाथ अंबरनाथ सेवा. या लंगरमध्ये आपण जेवायला आलो. बघा, सगळी फ्री सेवा या लंगरच्या माध्यमातून केली जाते. तुम्हाला जे हवंय ते मिळतं. खूप चांगली जेवणाची व्यवस्था. लुधियानाचा हा लंगर आहे आणि बाल्टानच्या आपण बेसला आहोत. आणि या लंगरचा आस्वाद घेत असताना भली मोठा मेन्यू आहे. जेवूया आणि त्यानंतर बघूया स्वीट डिश काय आहे किंवा जेवणामध्ये कुठल्या कुठल्या डिश आहेत ते देखील आपण बघणार आहोत. चालेल. बघा, लंगरमध्ये आपण होतो, पण या लंगरमध्ये काय काय होतं तर ते तुम्हाला दाखवतोय. भेंडी मिक्स व्हेजिटेबल, हा साग आहे, ही दाल आहे, बटाट्याची भाजी आहे. स्वीट डिशमध्ये पेस्ट्रीज केक आहे, हा शिरा आहे, मूग शिरा. तिथे बघितलं तर तुम्ही अजून गोष्टी बघू शकता. या गोष्टी म्हणजेच पेठा आहे, बर्फी आहे. आणि अजून तुम्हाला दाखवतोय की इथे 5 प्रकारचे पान आपल्याला अवेलेबल आहे. त्या तिकडे गेलात तर तिथे तुम्हाला गरम दूध आणि चहा, म्हणजेच एका लंगरमध्ये काय काय गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. ईशान होणी कसा आहे. नंबर एक नंबर फॅन. मस्त जेव. गुड.
म्हणजे दर्शनासाठी थोडंसं स्ट्रगल करावं लागतं, पण हे खाल्ल्यानंतर बरं वाटतं जरा. चला आपण जेवूया आणि हे सगळं लज्जतदार जेवण आपण फस्त करूया. थँक्यू. वेगवेगळ्या प्रकारचे पान हे सगळे आमचे बंधू बनवताना ते केलेलं वेगवेगळे पान नमबियम तुम्हाला खाण्यासाठी बडीशेप इथे हाजमोला आताच गोष्टी तुम्हाला पाहायला मिळेल. हे सगळं फ्री पाहायला मिळते. कितीही पान खा, कितीही तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी खा. पण एक गोष्ट आहे की तुम्हाला इथल्या सगळ्या गोष्टी संपवाव्या लागतात. म्हणजे हे माणूस आहे ना, तो माणूस सांगतो की तुम्ही प्लेटमध्ये कुठलाही अन्न ठेवू नका, अन्न वेस्ट करू नका. ही एक चांगली पद्धत आहे पाहायला मिळते. चला मित्रांनो, फायनली जेवण झालंय आणि जेवल्यानंतर पुन्हा एकदा मी टेंटमध्ये आलो. एमची सगळी टेंटमध्ये बसलेली आहे, इनफॅक्ट झोपलेली आहे. आणि या टेंटमध्ये आता झोपणार आहोत आणि सकाळी 2:30 वाजता उठून आम्ही रजिस्ट्रेशनच्या कामासाठी लागणार आहोत. 2 गोष्टी आहेत, त्या गोष्टी आम्हाला कंप्लीट करायच्या आहेत 7 वाजेच्या आतमध्ये. त्यानंतर आंघोळ करून आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत. बघूया ते दर्शन कंप्लीट होत आहे की बाबा अजून आमची प्रतीक्षा घेतोय. खूप प्रतीक्षा पाहिली आणि खूप आम्हाला स्ट्रगल करावा लागला. बघूया. असं म्हणतात ना की कठीण गोष्टी केल्यानंतरच देव मिळतो, म्हणून आम्ही खूप अशा कठीण गोष्टी केल्यात. खूप ट्रॅजेडी झाली, खूप संकट आली. त्यात सगळ्या संकटाला सामोरं जाऊन आता आम्ही फायनली इकडे पोचलो. बघूया दर्शन कसं होतंय. तर आजचा दिवस इकडेच संपला आणि उद्याच्या दिवशी आपण काय घडेल हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत गुड नाईट.